धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी खासदार सुनील, जनता पक्षाचे माजी अध्यक्ष दिलीपराव देशमुख, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना 12 वर्ष पूर्ण झाली। हा एक ऐतिहासिक दिवस आज आपल्यासाठी म्हणून एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण झाले। एक नवा इतिहास या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलं। याचा खूप मोठा आनंद, अभिमान, गर्व आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे। आणि आजचा हा आपला प्रचार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपलं जे दैवत आहे सिद्धेश्वर आणि रत्नेश्वरच्या मंदिरामध्ये त्यांच्या हातून आरती झाली, पूजा झाली आणि आपण सर्वजण मिळून देवाला या ठिकाणी आपण प्रार्थना केली की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना याही पुढच्या काळामध्ये या देशाचं सेवा करण्याची संधी मिळावी, नेतृत्व करण्याची संधी मिळावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या हातून या देशाचं जे काय आज नवलौकिक आहे की आज संपूर्ण जग आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते, एक विश्वगुरू म्हणून हे नेतृत्व करण्याची परत एकदा संधी अनेक वर्ष आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना मिळावं ही प्रार्थना मी या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेची निवडणूक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मी विशेष करून आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण देशामध्येच नव्हे जगामध्ये भारतीय जनता पक्ष एक मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये एक मोठा पक्ष आहे आणि म्हणून त्या पक्षाची उमेदवारी मला पक्षाने दिली हे मी माझं भाग्य समजतो। ह्या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी खरंच भाग्यवान आहे की आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आमचे अमित शहाजी असतील, आमचे नितीन नवीनजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असलेल्या या पक्षामध्ये मला उमेदवारी मिळते ह्याचं मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की याही पुढील काळामध्ये ज्या पद्धतीने एक विकसित भारत म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचा जे प्रयत्न आहे, एक विकसित महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाला आपण एक प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देणं, शक्ती देणं, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा टाकणं हे मला वाटतं आपल्या सर्वांचं एक आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून त्या कर्तव्यापोटी आपण पाहतोय की सातत्यानं या ठिकाणी आपण संघटनेला वाहून घेण्याचं काम, मी वर्षभर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं। मी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना अतिशय जवळून पाहिलं की त्यांची काम करण्याची पद्धत, संघटना वाढवण्याच्या पद्धतीचा विचार आणि सातत्यानं या राज्यामध्ये कशी आपली संघटना वाढेल, आपल्या कार्यकर्त्याला कशी मदत होईल आणि प्रत्येक कार्यकर्ता आपल्याशी कसं पक्षाला जोडलं जाईल आणि मतदारामध्ये एक प्रकारचं पक्षाविषयी कसं सहानुभूती, प्रेम, एक आत्मीयता, एक तळमळ कशी निर्माण होईल या संबंधीचा प्रयत्न त्यांचं नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे। आणि म्हणून मला खात्री आहे, आपण पाहतोय की गेल्या 6 महिन्यापूर्वी या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या सगळ्या निवडणुका झाल्या आणि म्हणून मी एक पक्षाचा लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष आणि एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला गर्वानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपण 1 नंबरला, 1 नंबर हा इतिहास आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं घडवला। आणि म्हणून आपल्या सर्वांना एक फार मोठी प्रेरणा,
एक फार मोठी ताकद सातत्यानं अध्यक्षाकडून, मुख्यमंत्री महोदयाकडून, आपल्या सर्वांच्या पदाधिकाऱ्याकडून आपल्याला मिळत आलेला आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी एवढीच विनंती, जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्था ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. आणि सुदैवानं या सगळ्या संस्था एक लोकाभिमुख झाल्या पाहिजेत, समाजभिमुख झाले पाहिजेत, ते अधिक सक्षम झाले पाहिजेत, अशा विचारानं या निवडणुकीकडे आपण पाहतो. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे प्रशासन आज त्यांच्या नेतृत्वाखाली चालतंय, त्या प्रशासनामध्ये त्यांचा मुख्य उद्देश हाच आहे की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम झालं पाहिजे, पारदर्शकतेनं काम झालं पाहिजे, प्रामाणिकपणानं काम झालं पाहिजे. आणि या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्यानं या ठिकाणी करतायत. आणि म्हणून ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली होत असताना आम्हा सगळ्यांना एवढीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं ही निवडणूक आपल्याला, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एक पक्षासाठी म्हणून, विकसित महाराष्ट्रासाठी म्हणून आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन कसं विकास करता येईल या संबंधीचा जो त्यांनी प्रयत्न करतायत, त्यांचा जो निश्चय आहे, त्याला एक मदत म्हणून मला खात्री आहे की मी आपल्या सर्वांच्या वतीनं एक उमेदवार त्यानं मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या काय 17 निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 4-5 बिनविरोध झालेत आणि 11-12च्या निवडणुका आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं नम्रपणानं सांगू इच्छितो की चव्हाण साहेबांच्या समोर आणि आमचे सर्व आमदार, संभाजीराव पाटील असतील, कराड साहेब असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, आमचे राणा पाटील असतील, आमचे सर्व जिल्हा परिषदची सगळी मंडळी असतील, या सगळ्यांच्या आणि आपण सर्व मतदारांच्या सहकार्यानं निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये आपण जास्त मताधिक्यानं निवडून येऊ, अशा प्रकारची एक अभिवचन मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि तशा प्रकारचं ज्यावेळेला आम्ही लोकांमध्ये जातो, मतदारांना भेटतो, त्यावेळेला देवाभाऊवरला विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबावरला विश्वास, पक्षावरची निष्ठा, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आपल्याला यश आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळणार आहे. आणि उमेदवार राहताना मी एवढंच सांगतो की ज्या वेळेला आम्हाला आपण संधी द्याल त्यावेळेला या मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम प्रामाणिकपणानं अगदी सर्वांना सोबत घेऊन कसं आपल्याला या सगळ्या संस्था अधिक सक्षम करता येईल या संबंधीचा निश्चितपणानं मी प्रयत्न करेन, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून, ही निवडणूक माझी नाही, बसवराज पाटलाची ही निवडणूक नाही, आपल्या सर्वांच्या मतदाराची ही निवडणूक आहे, जनतेची ही निवडणूक आहे. आणि आपण पक्षावरती ही पक्षाची ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की ही बसवराज पाटलाची निवडणूक नाही, तर ही निवडणूक आपल्या सर्वांची आहे. आणि उद्या ज्या वेळेला आपल्याला विजय मिळेल तो विजय मी आपल्याला सर्वाला समर्पित केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा मी मनापासून आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो, व्यासपीठावरील सर्व मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि सहकार्य असावं अशा प्रकारची विनंती परत एकदा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.